सांगलीच्या DYSP साहेबांच्या समोर आहोत, ज्यांचं नाव आहे संदीप भागवत साहेब. सांगलीमध्ये हा जो मुलगा माझ्या बाजूला आहे, या मुलाची माझ्याकडे तक्रार आली की सांगलीच्या पार्श्वनाथ बँकेमधून याला 37,700 रुपयाचा चेक दिला होता आणि तो चेक त्यानं सांगलीच्या बडोदरा बँकेच्या ड्रॉप बॉक्समध्ये टाकला होता. या बडोदरा बँकेच्या ड्रॉप बॉक्समध्ये टाकल्यानंतर चेक पास का झाला नाही म्हणून चौकशीला गेला असता बँकेनं स्पष्ट सांगितलं की आमच्याकडे तुमचा चेकच आला नाही, म्हणजे ड्रॉप बॉक्समध्ये टाकलाच नाही. पण ड्रॉप बॉक्स जेव्हा CCTV फुटेज काढलं त्यावेळेला मात्र याच्या बहिणीने चेक टाकलेला त्याच्यामध्ये आमच्याकडे चित्रीकरण आहे. त्यानंतर पार्श्वनाथ बँकेला जाऊन विचारलं की माझ्या नावचा चेक काय झाला, तर त्यांनी सांगितलं की तुमच्या नावचा चेक पास झालाय. पण प्रत्यक्षात त्या बँकेचं खातं हुतात्मा बँकेत आहे आणि हुतात्मा बँकेनं सांगितलं की या मुलाच्या शहा नावानं तो चेक पास झालेलाच नाही, तर तो चेक शर्मा नावाच्या व्यक्तीच्या नावे पास झालेला आहे. ती दिल्लीची व्यक्ती आहे. पुन्हा ती शर्मा नावाच्या ज्या व्यक्तीचं खातं आहे ते इंडियन बँकेत आहे. आम्ही इंडियन बँकेत जाऊन चौकशी केली असता इंडियन बँकेमध्ये सांगितलं की शर्मा नावाच्या व्यक्तीनं सांगलीतल्या विविध बँकेच्या ड्रॉप बॉक्समध्ये टाकलेले चेक काढले आणि 3 चेक त्यानं त्याच्या अकाउंटवरती इथं पास केलेले आणि तो फ्रॉड त्यानं झालेला आहे. तर त्या पार्श्वनाथ बँकेनं त्यांच्या हुतात्मा बँकेकडे तक्रार करावी असं त्यांनी आम्हाला सूचित केलं, म्हणून आम्ही ती पूर्ण कारवाई केलेली आहे. आणि आता आम्ही भागवत साहेबांना भेटतोय की साहेब, परिस्थिती आमची तुम्ही समजावून घेतली, यावर आपला काय अभिप्राय किंवा आपण काय कराल जरासं माझ्या दर्शकांना सांगा. सदर तक्रारदाराच्या अनुषंगाने सदरच्या तक्रार अर्जाचं स्वरूप आम्ही समजून घेतलेले. अतिशय गंभीरपूर्वक प्रकारची घटना आहे. नागरिकांमध्ये अशा प्रकारच्या घटना होऊ नये यासाठी आम्ही तातडीने शहर पोलीस स्टेशनला याबाबत अहवाल मागून कायद्याची अंमलबजावणी करून लवकरात लवकर गुन्हा दाखल करण्याची तजवीज आम्ही ठेवत आहोत. धन्यवाद साहेब. थँक्यू.